मैत्रिणींनो, आज आपण गवारीची भाजी बनवू. खुरासण्याची चटणी टाकून. खुरासणी चटणी पण म्हणतात, कारळाची चटणी पण म्हणतात. बघा, मी लोखंडी तवा घेतला, त्याच्यामध्ये भाजी खूप छान होते. 2-3 लसूण पाकळ्या टाकून घेतलेले, 1 कांदा टाकून घेतलेले, 2-3 मिरच्या टाकून घेतलेले, थोडंसं मीठ टाकून घेतलेले, थोडीशी हळद टाकून घ्यायची, थोडा आपल्या घरातला जो नेहमीचा मसालाचा वापरायचा तो थोडासा टाकून घ्यायचा, मिरच्यांच्या अंदाजाने थोडा मसाला टाकून घ्यायचा. माझी भाजी थोडीशीच आहे म्हणून मी एकच कांदा घेतलेला आहे. तुम्ही जास्तही कांदे घालू शकता. आणि व इकडे गवारी आहे ना, मी 1 शिटी घेतली. 1 शिटी नाही घेतली तर आपण 5 मिनटं पातेली ठेवून तर 5 मिनटं उकळून घ्यायचे आणि सगळं मिक्स करून गवारी त्यात टाकून परतून घ्यायची थोडीशी. आणि नंतर हे बघा, कारळाची चटणी टाकायची. आमच्याकडे याला खुरासण्याची चटणी म्हणतात, तर तुम्ही कोणी कारळाची चटणी पण म्हणते. आणि थोडंसं 1 मिनटं फक्त उलट पलट करायचे. बघा, भाजी खूपच छान लागते. याच्यामध्ये कांदे थोडे जास्त घातले नाही, भाजी आणखी छान लागते, मस्त. बघा, एकदम मस्त अशी छान भाजी झालेली.